दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा 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 श्रीपादवल्लभ दिगंबरा। श्री दत्तात्रेय भगवान की जय। आसन वसन भोजन पान देती करीती बहुत लालन, बाळ खेळताना पाहून हर्षयुक्त होती ते। बाळ भर्तहरी पंचवर्षी, बोबडे बोले नाचे महर्षी, नाच नाचोनिया धावशी, कंठाशी मिठी घाली मातेच्या, मिठी घालिता रेणुका सती, उचलून घेई अंगावरती, चुंबन घेता उभयते हास्यवदन करिता ती, हसून एकमेका म्हणते ईश्वर पावला आपणा प्रती, उदरी नसता स्वसंतती ईश्वरी दिदली कृपेने, दिदली परी आक्षेप चित्तासे, घेऊन म्हणती या बाळाशी, माता पिता चुकल्याशी शोधिते असतील महिते, परी ते शोधिता कुठे अवचित जरी पडली गाठ, मग ते आपणापासून नेटे घेऊन जातील बाळा ते, ऐसे चिंता उभयते नित्य नित्य हृदयी वाहते, आते बाळा लौकिके स्थिती स्वरूपामिती नसे त्याच्या, ऐसे बाळ हे परम सगुण, हे तो नेतील आम्हापासून, ऐसे चिंतेत परे मन घोटाळत उभयतांचे, मग ते उभयता विचार करीते की यास सोडून क्षेत्राप्रते, मही हिंडता कोणे क्षेते गाठी पडेल तयाची, मग त्या क्षेत्री स्थळ पाहून राहते झाले भिक्षुकपणे, भिक्षा मागून क्षेत्रा कारण निर्वाह ते चालविते, या परी ते भर्तरी बाळ मेळ मुलांचे स्थावर मंडळ, तया माझे खेळ खेळे राजचिन्हे सर्वस्वी, आपण सर्वांचा होऊन राव, मुलांचाची मुले सर्व काठीचे करुणी अश्वशाळा लाविल्या तयाने, मंत्री परिचारक पायदळ जण, स्वार झुंजार कारकूण, नाना वेश मुलास दावुनी राजचिन्हे करीतसे, झाला पर्यार्थ भूत जगी म्हणावी का पुलासूत, काया वाचा बुद्धी सूत रक्षण करी उचित हे, ऐसे सांगून मित्रावरुणी जाता झाला आपुले स्थानी, एरीकडे नितंबिणी परमचित्ते तोषली, मग भ्रताराशी सांगुनी वर्तमान, तोही हर्षे ऐकोणी, मग जननी जनका ते भयपूर्ण बाळका प्रति फिटले की, जैसे वस्त्र स्पर्शिल्या साबणी सकळ मळाची होय हाणी, तेवे मित्रावरुणी वाचे करुणी सकळ संशय फिटलासे, किंवा गढूळ झाले असता उदक स्थिरावल्या दावी पुत्रमुख, तेवे त्याचा समूळ धाक पिटून गेला तत्काळ, की दारा सगुण पर गृही असता गुरुदर, परी प्रसूतीचे भय थोर प्रसूत झाली फिटत असे, की अनभ्यस्त कासे लागता परम भय माणी पार होता, परी पार झाली या सकळ चिंता फिटून जाये सरितेची, याचा अटकाणनी तस्कर भयाते मार्ग मिळाला भय व्यक्त, परी वस्ती पावल्या स्वस्थ चित्त भयापासून होत असे, तन्यायी मित्रावरुणी वार्ता ऐकता उभय करणी, भयमुक्त होती आनंदोणी हे लावे चित्त पूर्णत्वे, जैसे दुःख जाऊनी होता मू सुख ओसे शरीर दोंदेक, तेवी त्याचे चित्त बला एक आनंदाचा उदयला, मग ते अति प्रेमे करुणी अशा पाशांचे गुंतले बंधन, मग परमस्नेहाचा खुंट उभवणी गरके घाली ते त्यासवे, अशी परी दिवसेंदिवस परम उदयल लालन पालनास, तव काशी क्षेत्री पुण्यवस्थेस पंचवरुषे लोटली, तो षडदर्शनी भर्तरीनाथ पूर्ण झाला वै व्यक्त, जयशिंगाने रेणुके प्रत लग्न विचार सुचला, मग उभयता बसून एकांते म्हणती चला जाऊ स्वदेशाप्रती, लक्षोणे संबंधाचा ते लग्न करू बाळाचे, ऐसे विचार उभयता करुणी सोडिते झाले क्षेत्रा लागुणी, माळवा देशी त्यांचा ग्राम उद्देशोणी मार्ग झगटले येऊनी, मार्गे चालता काननात तस्कर येऊनी अकस्मात, जयशिंग शस्त्रघाते मुक्त केला प्राणाते, जवळी होते वित्त काही ते हिरोणी नेले तस्करी उपायी, जयशिंगाचे प्रेतमही निचेष्टित पडिले, मग ते पाहुणे रेणुका सती प्रेत कवळून देहानुभूती, परमशोके देहाप्रती सांडिती झाली ते धवा, मग ते उभयता स्त्री पुरुष भर्तरीने काष्टे मिळून विशेष, अग्नी लावणे उभयतास
शोक डोही बुडाला उभयतांचे करिता दहन परी शोक विशोके पोळे प्राण म्हणे आहा ताता मातेने कैसे सोडिले काननी आहा तुम्ही जननी जनक पाहते झाला परत्र लोक या परी माहिती माईक कोणी नसे मज लागी आहा जननी रेणुका नामणी कैशी गेली मज सोडूनी आता आई आई म्हणून वाणी बोलावू मी कवणाते आहा जननी तू परम माईक जाणत होती शत्रुषा भूक आता निकटपणे लोक परम कैसे पाहतील आहा जननी रात्रीतून 3 वेळा उठवून करवीत होतीस तोय पान तरी मन निष्ठुर का केले आहा हृदये धरुणी करशी चुंबन वाचे मनशी बाळ हे ताणे ऐसे म्हणून उदक पान करविता हससी नित्यशा ऐसे माये तू सघण असोणी केले निष्ठुरपण मजा शावणी सोडून गेलीस कैशी जननीये आहा ताता जयसिंगणामी कैसा गेला से मज टाकुणी आता पृथ्वीवर दैन्यवाणी कोठे राहू निजाश्रित आहा ताता बाहेर जाता खाऊ मजला आणीत होता तू मुगटी खोवणी सदनी येता पाचारुणी मज देशी ऐशा मोह असता पोटी सांडून गेला से विपिन देठी ऐसे म्हणून कर संपुटी वक्षस्थळ पिटित असे ऐसे रुदन करीत करीत पिटवून झाला शांत चित्त परी तो येथोणी न उठी त्वरित प्राण सोडू पाहत असे तो मार्गे करुणी व्यावसायिक त्या वंजारे वृषभ कटक त्यांनी पाहुणे त्याचा शोक परमचित्ती कवळले मग तयापासे येऊणी पुसोणी घेतली वर्तमान कळल्या बोलती वचन शोध नीती तयाते म्हणती अगा भाट सुता शोक करिसे अतिव्रथा होणार झाले विषम माता विधी अक्षरे निमित जरी तू आता करशी शोक तरी काय मिळतील जननी जनक ईश्वर करणे प्रारब्ध फुटके आपुलीची म्हणावे तरी आता धैर्य करून हित पाहावे आपुले आपण संसार करुणी आपले मतीने तिने लोक मिरवावे असे म्हणून बोधा पार उठविला त्याचा धरुणी कर मग संगी घेऊन मुक्कामावर आणिला से भरतरी मुक्कामे राहुणी सकळ जण रात्री देऊनी अन्नपान दुसरे दिवशी सवे घेऊन पुन्हा जात व्यवसायी असे परी 7-5 दिन शोक करिता गेले लोटून मग दिवसेंदिवस होणे विस्मरण सहज स्थिती वर्तत असे मग त्या व्यावसायिक सहज करू लागला तयाचे काज होता ते जपुंज सकळ चाहती आदराने मग आसन वसन भूषणासहित व्यावसायिक सकळ संपादित अशी परी काही दिवस त्या स्थितीत लुटून गेली तयाचे या परी व्यावसायिक धान्य भरुणी अति अमूप उज्जैनी शहर अवंतिक मार्ग धरिला तयाचा मार्ग सरता वृषभ कटका येऊनी पोहोचले अवंतिका तेथे कथेचा रसनिका होईल तो स्वीकारा पुढे म्हणाल पुढील अध्यायी रस उगेची म्हणाल स्वचित्तास अशी तरी न म्हणावी पियुष चवी घेता कळू येईल तरी ती कथा सुधारस थोर वाडी श्रोत्या धुंदी कुमर मालू ऐसा नामोच्चारण हरी कृपे मिरवित असे स्वस्ती श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर्विंशतितमाध्याय गूढ श्री कृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री दत्तात्रेय भगवान की जय नवनारायण श्री नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः अथ पंचविंशतमाध्याय जय जयाजे वासुदेवा वासनाद्वय वसुदेवा माया अवयवा म्हणून तुते माधवा सगुण स्थिती विराजे हे चक्रचाळका यदुपती वदवी आता रसाळ युक्ती जेने श्रोते आनंद पावती नवरसाते विधुनिया मागील अध्यायी भर्तरीनाथ अवंतिके आला व्यवसायाते ते जननादी पाळन यथाश्रुत वदविले महाराजा या परी पुढे कथा गहन वदवी नवरसा सुढाळपण ऐसे वदता रुक्मिणी रमण संतोष चित्ते जाहला तरी आता श्रुते कथा स्वीकारा श्रवणार्थी
व्यावसायिक घेऊन भरतारे प्रति अवंतिकेसी पातले पातले तरी ग्रामाजवळी करीते झाले शिबिरस्थळी रचुणी गोण्या कणक कपट सकळी शिबिरीवरी विराजले ऐसे परे व्यावसायिक उतरते झाले स्थान स्थायिक तो अस्ताचळा गेला अर्क व्यावसायिक मिळाले अग्नी पेटवून एक्या ठाई शेक घेते व्यवसायी तो निकट येऊन जंबूक मही लोळा कोल्हाळ केला एकचे कोल्हाळ केला परी स्वभाषेत बोलते जाहले जंबूक समस्त व्यावसायिक हो स्थितीत बैसू नका सावध व्हा तुम्हावरी आहे धाडी महातस्कर बळी प्रोडी द्रव्य हरुणीने दिल तातडी सावध होऊन बैसारे ऐसे जंबूक बोलता वाणी भरतरी ऐकता जाहला कडी म्हणे ऐकताचे विचार अंतःकरणी करिता झाला महाराजा म्हणे मनात म्हणे व्यावसायिकांना आपण करीता हो भक्षण तरी या ते श्रुत करुणी उपकारा ते सारावे की मातेचा उपकार जेवी फिडी तसे खगेंद्र तेवी व्यावसायिकाचा उपकार जंबुकाचे भाष्य तेची रीती सांगावे मग म्हणे सकळ व्यावसायिका तुम्ही असावध राहू नका तस्कर धाड घालू आले ऐकाय येत आहे ते तुम्हावरते म्हणते कळले कशावरुणी तरी जंबूक बोले स्वभाषेवरुणी भुंकत तरी भाषा मज कळून येत आहे महाराजा तरी मी तुमचे भक्षले अन्न म्हणून वदलो गुप्त न ठेवून ऐसे बोले भरतरी वचन विश्वासाते दाटले मग ते व्यावसायिक जन नाना शस्त्रे करुणे धारण बैसते झाले सावधपण काष्टवाणी योजनीया पोटी घालून माल भारती सावध पहारे देतीस भवते तो तस्कर धाडी शतानुशती येऊन या पोचले तरी व्यावसायिक परम झुंजार ब्रीददायिक यंत्रधायी तस्कर सकळीक जर्जर केले सर्वस्वी परम जर्जर तस्कर होता मग वित्ताची सोडून वार्ता पळते झाले शस्त्रघाता सहाविना शस्त्रघात असो तस्कर शतानुशते पळून गेले शस्त्रघाते मग निवारण होणे अडबडत बैसले शांत व्यावसायिक शांत होणे भरतरी आशे येऊन बैसले मंडपाशी परी सावधपणे लोटली या निशी दीड प्रहर राहिली दीड प्रहर रात्र पुन्हा जंबूक येऊन येत भुंकती सर्व मंडळासहित व्यावसायिक ऐकती परी भरतरी ते पुन्हा पुसते प्रश्न उठते की पुन्हा जंबूक येऊन येते काय बोलते ते सांग ऐसे बोलता व्यावसायिक सांगता जाहला वरदायक म्हणे आता कोले भुंके वदले आहेत ते ऐका तरी उत्तर दिशेहून आता पांथिक येत आहेत दक्षिणे जात शिव वरदे महासमर्थ राक्षस जाणे असे तू तयापाशी 4 रत्ने असते तेजस्वी दैदिप्यमान तरी आते येईल जो मारुणी पूर्ण लाभ तो लाभेल तरी तो लाभ म्हणाल की तू केवता तरी तयाचा रुधिर टिळा रेखिता पावेल मग सार्वभौमता वंतिके माझी दक्ष तू तरी त्याते युजुणी मरण रुधिरे वस्त्राणावे भरून ग्रामद्वारे टिळा रेखोणी विजय बाळी रेखावा असे भरतरी बोलता त्याते विक्रम नृप होता तेथे ऐकताचे शस्त्री हाताते कवळून या चालीला या परी श्रुती कल्पना घेते शिव वरदे त्या दानवा प्रते काय धन लाभे लक्षिते त्याची कथानक सांगावे मग कवी म्हणे तो दानव पूर्वी स्वर्गीचा होय गंधर्व चित्रमा गंधर्वतयाचे नाव महाप्रती आगळा तो सहज स्थिती कैलासासे जाता झाला आहे भावे मानशी तो उमेसह द्युतकर्माशी शिव बैसले खेळत तो चित्रमा गंधर्वनाथ येऊन पोचला अकस्मात तो उमेसहित उमाकांत भावे करुणी नमेला नमिता देखील निळकंठे मग आश्वासन देऊनी सन्निध नीट विराजुने गंधर्व भट तुष्ट केला मानशी निकट गंधर्वा बैसवून खेळ खेळते दोघे जण तो आंबेने खेळी डाव जिंकुणे शिवावरी आणिला परी अक्षभास द्विविध भासला उभयतास तेने करुणे प्रतिवादास प्रवर्तली उभयता शिव म्हणे पडले 18 अंबा म्हणे पडले 12 तेव्हा बोलण्यात फेरा उभयतासी पडेला मग ते उभय वदते विवादिता गंधर्वा पुसते तेने शिवपक्ष धरुणी चित्ती 18 पडली म्हणत असे परी ते पोबारा खरीपणे हस्ताक्षोभली मृडाणी म्हणे गंधर्वा शिवपक्ष धरुणी बोलतोशी ऐसे तू तरी तव देही अस्तवस्ते आहे सदृढ पापमती तरी तू जाऊनी मृत्यू क्षिती राक्षस रूपे वर्तशील असे बोलता दक्षनंदनी गंधर्व व्यापला कंपे करुणी अंगी रोमांच उठून शिवचरणी लागला म्हणे महाराजा चंद्रमौळी तव पक्ष धरिता येणे काळी
मुखा लागली शाप काजळी तरी आता काय करू असे म्हणून अश्रू भरून आले उभय लोचन तिने करुणी चित्ती प्रसन्न पशुपती दाटला म्हणे चित्रमा गंधर्वनाथा न करी शापाची सहसा चिंता पुढे सुरोचन गंधर्व मही पर्वता शक्रशापे वर्तला परी तया क्षिती पुत्र होईल तया प्रती तया पुत्राचेच हाती मुक्त होशील सुजाणा तो शस्त्रघाती राक्षस तनुते तव प्राणा ते करेल विभक्त एरी म्हणे लाभ त्यात मज मारावया कायसा शिव म्हणे तू ते मुक्त करिता रुधिर टिळक रिखिता माता तिने टिळक सर्व शोभता मही भोगील तर भोगाते तो चित्रमा गंधर्व बोलता त्या पुत्राशी काय हे माहीत तरी तो येऊन मम वदाते प्रवर्तील महाराजा ऐसे ऐकून उमाकांत म्हणे द्रुमीला अवतार भरतरीनाथ त्याचे मुखे होईल श्रुत सुरोचना पुत्रासे असे बोलता पंचानन मग स्वस्थ झाले तयाचे मन मग दिव्य देहाश्रमे ठेवून दानवदेही अवतरला परी बळहीन येत होता मार्गे करून तो शस्त्र घेऊन विक्रम कानना प्रति प्रवर्तला या परी अनेक श्रुती बोलती सुरोचन गंधर्व महीवरती शक्र शापे पातला निगुती कैशार्थी ते वदावे कवी म्हणे वो ऐका वचन अमरपुरी पाकशासन सभेस्थानी सभा करुणी गंधर्वादिक बैसले पुढे अप्सरा नृत्य करिता नेटके हावभाव दाविते तिलोत्तमा आणि मेनका युवती अर्क ज्योती लावण्य कसे त्याचे चांगुलपण ग्रंथी किती करू वर्णन तरी तयाचे स्वरूप पाहता मदन मूर्छागत होत असे ज्या सभास्थानी नाट्य करिता दाविते चमका समता जयाचे नेत्र कटाक्ष पाहता जपी जपी नावडती मग मुनी येऊनी लुंगी कासोटी सोडोनी धावती तयाची पाठी मग कैसे आचरण योग राहाटी होती कष्टी कंदर्पे ऐसे गुण ज्ञान स्वरूप स्थिती लावण्य लतिका चंद्रज्योती नाट्य करिता ते सविप्रती वेधी चित्ती कंदर्पे ते नाट्य करिता सूरपणे सुरोचन गंधर्व पंचवाणी अति वेधला निषेधीने लाज सोडून तिच कारणे परम वेदता पंचवाणी देव सभेत मध्ये न गणुनी एकाएकी सभेत उठोणी मेनके ते स्पर्शित असे धरुणी मेनकेचा हात कुच हस्ताने करी व्यक्त ती पाहुणी शचिनाथ परमचित्ती क्षोभ झाला म्हणे सभास्थानी सोडून लाज कवळीत रंभे ते कामिणी कामी काजे तरी हा ऐसा अधमध्वज पदच्युत हुआ का जयाते न कळे रागरंग हिन बुद्धी कामिणी कयोग तरी हा पतन पाहू स्वर्ग महागर्धभ होऊ का ऐसे बोलता पाकशासन तत्काळ तेथून पतन होता सहस्त्रनयन तुष्ट केला स्तुतीने म्हणे महाराजा अमरनाथा उशाप द्यावा माते आता हे कर्म घडले असता परीक्षमा करावी जी तू दयावंत प्रज्ञराशी सदा कळवळा हृदय पाळशी तरी पोटी घालून अपराधाशी क्षमादान उपावे तू मायेते लेकुरा सहसा तरी माझे अपराध लेशा तरी तू दृष्ट श्रम पियुषा मिरवे कामजवरी ऐसे स्तुतीचे वदता वचन संतुष्ट झाला पाकशासन म्हणे 12 वर्षे पुन्हा परतोने स्वस्थानात येशील की येशील परी कैसे कर्म मथुरा देश जो नरेंद्रोत्तम त्याचे सत्यवर्णमा नाम महिलागी मिरवितसे तयाचे कन्या लावण्यवती सद्विवेकी पुण्यराशी तिथे वरुणी व कृमी माशी विक्रमाते तोषावे ऐसे विष्णु विक्रम मूर्ती ऐसे स्वशक मिरवेल महेशी तो हितात व उदराशी मुक्त होशील महाराजा पाहता विक्रम सुताचे मुख हरेल सर्व शाप दुःख मग भूलोके होणे विन्मुख स्वर्ग लोकवाशी होशी तू ऐसे बोलता सहस्त्र नयन गंधर्वा पावला तुष्टभाण कैसे मृत्यू वेळे पियुष पान लाभले से दैवाने की अत्यंत दारिद्र्य झाल्यास प्राप्त दैव मांदूस लाभ होत की सरिता ओघे जात वाहात सांगडे आता लागली की परम दुष्काळे न मिळे अन्न भणंग रूप दावे दुरुण ते अपंगिले सुरभिणे तैसे झाले गंधर्वी असो मग तो सुरोचन तया झाले स्वर्गपतन वायुचक्रे मिथुळा कानन सेविता झाला येऊनी परी तो येताचे स्पर्शिता महे कोणी गेला गर्दबदेहे मग रास भ पंक्ती कानन प्रवाही चरू लागे नित्यशा तव त्या गावी कुलाल कमठ उत्तम नामे असे सुभट तो पंच सरुणी कानन काटे गर्दभाते शोधित असे शोधिता कमट कुल्लाळ देखिले गर्दभ मंडळ त्या गर्दभात हा शाप बळद गर्दभरूपी मिरवित असे मग तेने हा कारुणी गर्दभ समस्त नेता झाला स्वसदनात त्या सवे गर्दभ त्यात कुलाळ
शाळे गेला असे गेला परी बहुत दिवस तया कुलाळ ग्रही असे यावरी कमट तो स्वसदनास दरिद्रात पावला तिने करुणी गर्धव समस्त ओपिले पराये उणी वित्त परी तो गर्धव स्वसदनात रक्षोनिया ठेविला रक्षिला परी एकटा द्वारी गर्धव म्हणे विचार करी एकांती एकट्या परी कमट कुलाळे ठेविला मग रात्र पाहुणे 2 प्रहार कुल्लाळा ते बोले उत्तर की सत्यवर्म्याची कन्या सुंदर करुणी द्यावी मज कांता ऐसे दिनोदणी पुकारिता कमटकाणी होय ऐकता मग सदनाबाहेर येऊन तत्वता निज दृष्टी विलोकी परी कोठी काही पाहत्या प्रती वसत नाही कोण बोलतो बोल प्रवाही तोही कोणी कळेना ऐसा होणी साशंकित पुन्हा सदना माझी जात तो गर्दव कोणा पाचारुणी त्या ते दारा द्यावी म्हणत असे पुन्हा कमट येत परतोणी पाहता बोले याचे वदन परी गर्दव बोलतो ऐसे वचन हे तो कोणा कळेना मग साशंकित होय चित्ते कोण बोले हो तो गृहाप्रती संशय येत तया चित्ती उभा राही कमट तो कमट सन्मुख उभा असता गर्दव विचार करी चित्ता म्हणे भ्रांती फेडावी आता आपुली या शब्दाची कमठा जवळी पाचारुणी बोलता झाला गर्दव वचन म्हणे महाराजा संशय दारुणी पाहत असे किमर्थ तू परी मी नित्य बोलतो वाणी तू ऐकितो शिकाणी तरी सत्य वर्म्याची मज नंदनी करुणी देव ते भाजा ऐसे गर्दव बोलता वचन कमठे खाचे भय करुणे जरी हे ऐकले पराणे तरी शिक्षा होईल आमुते आहारे प्रत्यक्ष गर्धव तव मिसळू पाशी सोयराणीव मेरू मशकते वे मानव समरंगण मिरविषे कोठे राजा कोठे रजक कोठे तुरे मागणार भीक कोठे मेरू कोठे मशकर की खद्योत मिरवला ऐसा विचार कमट करीत म्हणे बरवे नव्हे यात तरी आता तेजोनी ग्रामाते परदेशा प्रति वसावे तरी आता विपर्यास कळता सत्यवर्मा रायास तो शिर छेदुणे कसायास अर्पिल जाण निर्धारे ऐसा विचार करुणे चित्ते तो उदयास पावला गबसते मग कांतेशे सांगुणी गर्दवनीती पलायनास निश्चय केला पै परिते मूढ दोघे जण जया लागे नशे ज्ञान की प्रत्यक्ष पशुने बोलावे वचन ते आश्चर्य वाटेना पशु असते वाचा रहित हा गर्दभ बोलतो मात तरी हा पशु नव्हे निश्चित प्रज्ञावंत समजेना म्हणून असते मूढपणे योजिले त्याशी पलायन त्याची गर्दभी ग्रंथिका वाहुणी संसार ग्रंथिका भरियेली संसार वाहुणी गर्दभावरता त्या सवे चालती उभयता सहज स्थिती चालता ग्रामद्वारी ते आले परिद्वारक्षक तेथे असते ती पाहत तयाची स्थिती समजवणे त्यांची पलायन रीती तार्किक ज्ञाने करून या मग ते हटके ते कामठा कारणे म्हणते संसार गर्दभी वाहुणी किमर्थ तू पलायन करशी सांग कमटारे ऐसे पुसतात द्वार रक्षक तेव्हा तो झाला भय व्यापक न बोले वचन काही एकमुख स्तंभ बावरिला तरी ते नाना प्रयुक्ते पलायन अर्थ पुसते तरी तो नवदे दुःखाप्रती संशयात मिरवत असे मनात म्हणे कमट कुल्लाळ जरी हा अर्थ वधू केवळ तरी सध्या हा वडवानळ अंगस्पर्शीला मुचे म्हणून त्या तेन बोलता काही मुखस्तंभ विचरे वाचा प्रवाही मग ते द्वारपाळ प्रज्ञा देह कटक करती कामटा ते म्हणते ऐसे वस्ते टाकोणे कमटा तू करशी पलायन तरी ते राया ते श्रुत करुणी मग बोल तुझ कमठा ऐसे वधोने द्वारपाळ राजा अंगणी जाऊनी चपळ म्हणते महाराजा कमट कुल्लाळ ग्रामातून जात असे मग त्वरे पाठवणी आपले दूत कमट आणिला राजसभेत सभास्थानी जाताची त्या ते राव स्वमुखे पुसत असे म्हणे काय झाले दुःख मात कोणते दुःख तुझ वसत झाले म्हणून ग्रामात सांडून जाशी तू अशी असता महाराटी तू कोणी अर्थ झालाशी कष्टी तरी तो अर्थ वधोणी होती श्रुती करियामुती म्हणे कमटा सत्यवर्मा नाव मिरवित आहे आम्हा तरी सत्य चालवेन नेमा नामा समान वर्ततसे ऐसे बोलता राव वचन कमट बोले राया कारणे हे महाराजा प्रजा पालन करणे दक्ष तुम्ही आहा की परी माते दुःखे जे आहे ते वाचेने बोलता नये बोलो जाता प्राण जाय देहमुक्त होईन राव म्हणे मजकडोनी जात असेल तुझा प्राण तरी अन्याय माफ करीन रक्षण प्राण तुझा की तरी या बोला कारणे संशय मिरवीत असेल म्हणे तरी माझे सदैव वचन घेई घेई कमटा तू अशी बोलता राजेंद्रवाणी कमट तुकवी ग्रीवे लागुणी म्हणे महाराजा अशी वाणी भाषे द्यावी मजा आता अवश्य म्हणून सत्यवर्मा करतळ भाष देता उत्तमा मग म्हणे कमटा क्लेशवर्मा वधुनी द्यावी मजा आता एरू म्हणे नरेशा
एकांती दावेन शब्दलेशा ऐसे बोलता कमट सहसा एकांता ते चालिले कमट आणि नरेंद्रोत्तम एकांती बैसले शुद्ध आश्रमा मग कमट म्हणे राया कामा मम क्लेशाचे अवधारी हे राया तू सर्वज्ञ मूर्ती तव उदरीची कन्या युवती नाम जे ते सत्यवती महिवर्ती मिरवित असे तरी काय सांगू विपर्यास एक गर्धब मम सदनास तू रात्री पाचारुणी आम्हास विपरीत वाणी बोलत असे कशी रीती की मज दारा करुणी दे सत्यवती असे बोलता चक्रवर्ती भय व्याप्त मन माझे अहो हे पशु काय बोलत जरी राया ते होय श्रुत मग तो माते सदनासहित कोपानळी जाळील अशा भयाची उमजवणी वार्ता त्रास योजिला आपले चित्ता म्हणून राया सोडून स्वार्था ग्रामाबाहेर जात असे असे बोलता कमट कुल्लाळ मग विचार करीत असे नृपाळ चित्ते म्हणे पशु केवळ वाचा रहित असती की तरी तो पशु न म्हणावा सर्वथा कुणीतरी म्हणेल देवता कुणीतरी असेल देवता परीक्षेवीन माझी चित्ता पशुवेश नटला असे असा विचार करून चित्ते बोलता झाला कमटाप्रती म्हणे कमटा भय चित्ते धरू नको या हेतू तरी आता कुशळपणे दाऊ आपले भावलक्षण आणि तयाची परीक्षा करून सत्यवती उपावे तरी तू आता सेवणी सदन स्वस्थ करी आपले मन गर्धब करिता तुते भाषण उत्तर युक्ती तू ऐक तुते बोलता गर्धब मात तरी त्या ते उत्तर द्यावे त्वरित की हा प्रकार राया ते श्रुत केला असे महाराजा ऐसे परी राज उत्तर आले आहे तव बोलावर तरी धातू ताम्राचे मिथुळा नगर करुणी द्यावे सर्वस्वे पूर्ण झाली ताम्रवती मग आपुल्या ते देईन सत्यवती ऐसे सांगून तया प्रति तुष्ट करी चित्ता ते ऐसे कमटा नरेंद्रोत्तमे सांगून दिला उत्तर नेमे तुष्ट करुणी मनोधर्मी बोळविला कमट तो मग तुष्ट होणे कमट चित्ते जाता झाला सदनाप्रती तो अस्ताचळा पाहुणी गवस्ती मही रात्र संचरली रात्र झाली 2 प्रहर तव गर्धब बोले उत्तर हे कमटा तू नरेश्वर सत्यवती दे माते असे बोलता पशुयुक्ती कमट उत्तर देर तया प्रती म्हणे महाराजा नृपापती श्रुत केली आहे मी केल्यावर प्रत्युत्तर राये दिदली आणि वारके ताम्र धातूचे मितुळा नगर करून द्यावे आमते ग्राम झाली या ताम्र सदनी अर्पिण त्याते नंदिनी अशिया बोला प्रकरणी बोलेला आहे नरेंद्र तू तरी अशिया बोला सरळ असेल काही द्यावा कळा तुष्ट करून या नृपेंद बाळा सत्यवती वरावी त्याते ताम्रवती देवणी ग्रहण करावे कन्यारत्न जैसे दानवा सुरा देवणी पियुष घेतले देवांनी किंवा कष्टाते कचे उपोणी हरुणी केला गेला संजीवनी देवी राया ते तुष्ट करुणी सत्यवती का हरी का तरी काच देवणी 5 घेणे हे बुद्धिमंत लक्षण असेल काही त्या प्रमाण करुणी दावी महाराजा असे कमट बोलता युक्ते हास्य करी गंधर्वपती म्हणे रायाची विशाळमती नवी कमटा या प्रकरणी अरे हेमत ग ते रत्नकोदणी जरी तू आराधिता वाणी तरी करुणी देतो याची क्षणी अमरवते अमर नगरी समान की सबळ शक्रांची संपत्ती आणून देतो तयाप्रती तेथे मागणी ताम्रवती अद्वैतपणी हे काय अदैवपणी हे काय असे सकळ काननाब्दी सूरभिरत्न कल्पतरू आदी 14 करुणे हे ताम्रवती मागणी वाणी अद्वैव वाणी हे काय की सुरभी अब्धिरत्न मागता देतो आणून ते ताम्रवती नगर पूर्ण अद्वैव वाणी हे काय की रेवा काननीचे पाषाण निधी चिंतामणी देतो करुणी ते ताम्रवती नगर मागुणी अद्वैपणे हे काय तरी आता असो कैसे जैसे ज्याचे संचित असे तशी बुद्धी होय प्रकाश प्रारब्ध बळे अनुक्रमे तरी कमटा ते निगुती सदने म्हणे राया ग्रंथिका बांधुनी सिद्ध आहे जावया राव पाचारुणी कन्या युवती म्हणे पवित्र सत्यवती तुते अर्पिले देवा प्रती स्वीकारावे तया ते मनशील परीक्षिले कैसे तरी मिथुळा ताम्रवती लेशे क्षण न लोटता केले असे तस्मात देव निश्चय तू तरी तू त्या स्वीकारुणी ओळखी आजीची कोणाचा कोण मी तूची परीक्षेला निश्चय करून देवता रूपी गर्धव तू करीसे सहसा अणमान तरी काया वाचा मणी करुणी शुची होणे उत्तीर्ण उभय कुळा हेची करी जरी गर्धव करुणी अपमानीशी तरी डाग लागेल मम कुळाशी आणि तू कुपला विपर्याशी पतन शापाऊ पिलकी तरी ऐशी करी नंदनी युक्ती प्रयुक्ती तया लागुनी गर्दभ देहाचा त्याग करुणी स्वस्वरूपाशी मिरविका तेनुई करुणी उभय कुळपक्षी उद्धारार्थ मिरवेल दक्षी तरी आता शुद्ध कांक्षी कमट सदना शिविका असे बोलता तिथे वदनी अवश्य म्हणून शुभाननी मग कुलाळ गती जात घेऊन निशिमाजी संचरली घरी म्हणता
बोटा लावणी दावी भरता सत्यवती ऐसे बोलता राव पुसे कमटा ते राव पुसे कमटाशी दाविताची राव लागे पायी म्हणे महाराजा ही जावाई पाळन करी कन्येचे ऐसे बोलता तयापर गर्दप बोलता झाला उत्तर राया तो भाग्य असे थोर मी जावई तुझ असे पाहे माझे कळा गर्दब देही लोक या ते म्हणतील काही परी हे असो निंदा प्रवाही परी धन्य भाग्य तुझे की राया तरी ऐक मात शक्रशापे गर्दब देहात मी विचारतो कृती ममते नातरी सुरोचन गंधर्व मी मग मुळापासूनच मूळ कथा सांगून तो शविले नुपणात ऐशे नुपे ऐकुणे वार्ता तुष्टी मिरविले चित्त मिरविला मग देऊणे लावण्य राशी राव गेले स्वसदनाशी भरता देऊणे सत्यवतीशी कुलाळा ते प्रार्थोनिया राव जाता स्वसदनी कमठ सत्यवती घेऊणे अवंतिकाचा मार्ग धोरणे गमन करी रात्री तो असा असेल तो आता पुढील अध्याय सत्यवती करील काय त्याची कथा परिसावे अवधान देऊनिया धुंडी सुत नरहरी वंशी मालू नटला संतवे शिवेसे सेवा प्रसाद तयापाशी रात्रंदिनी मागतसे इथे श्री भक्ती कथासार सम्मत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसूत भाविक चतुर पंचविंशती तमाध्याय गूढ श्री कृष्णार्पणमस्तु श्री गुरुचरणारविंदार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु श्री दत्तात्रय भगवान की जय श्री नवनारायण नवनाथ महाराज की जय। श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः अथ षड्विंशतितमाध्याय अथ श्री षड्विंशतितमाध्याय जय जयाजे कमलापते सर्वसाक्षी आदिमूर्ते पूर्ण ब्रह्मा सनातन ज्योती रुक्मिणीपते जगदात्मया हे दीनानाथा दीनबंधू मुनी मानस रंजना कृपा सिंधू तरी आता कथा सुदू गोधू रसज्ञ शब्दी वदविका मागिली अध्यायी कथन गंधर्वनामी सुरुचन शक्रशापे गर्धभवुनी सत्यवती वर येली तरी हे अशोक मागील कथा सिंहावलोकुणी पाहता कमट कुल्लाळ कानन पंतावंतिकेशी जातसे गंधर्व गर्धवी संसार वाहुणे स्वदारी सहित सत्यवती रत्न मार्गी चालता मुक्काम अवंतिके पातला कुलाळ गृही सदन पाहुणी राहते झाले समुच्चय करुणी परी सत्यवती ते सुढाळपणे कन्ये समान पाळीतसे सकळ मोहाचे माया फोळ सत्यवती ते अर्पे कुल्लाळ आसन वसनादी सकळ इच्छे समान पाळीतसे तो ऐके दिवशी सत्यवती म्हणे ताता कमठ मूर्ती मम लग्नाते करुणी पती माझा मजदावी का हिरी म्हणे तो अवश्य माय या बोलाचा फेडीन संशय मग रात्री अवसर पावणी समय गंधर्वापाशी पातला म्हणे महाराजा पशुपती कामना वेदिली जे तव चित्ते तव फळाशी येऊनी निगुती तुझ लागे पावती झाली तरी त्या अर्था सुलक्षण पुढे व्हावे मंगल कारण सत्यवती उत्तम रत्न वाट पाहे पतीची तरी त्या या प्रश्नाचे उत्तर देऊनी उभयी मिरवावे समाधान ऐसे ऐकता संकट वचन गंधर्वराज वदत असे तरी असो अन्य विदिते प्रविष्ट नवावे ही लोकात तरी योजुणी असुर लग्नात सत्यवती स्वीकारू म्हणे महाराजा कमटा ऐक मंगल विधी नसे एक असुर विधी पूर्वक हा सोहळा मिरवित असे असे बोलता गंधर्वराज कमट म्हणे आहे बरवे तरी एक संदेह उदित भाव उदय पावला महाराजा म्हणे संदेह कवण कैसा परी आपण वर्तता पशु ऐसे तरी या विषय संग मनुष्य कैसे रीती घडेल की तरी संदेह पेडोनी माझा प्रिय करावी आपुली भाजा ऐसे ऐकून कमट तुझा उत्तर देत असे तो म्हणे महाराजा कमटा ऐक रत्न सत्यवती अलौकिक ऋतू समय सत्य दोंदी करू श्रुत करावे अम्मा ते त्वा श्रुत केली आ दृष्टी दाविना आपुली स्वरूप कोटी गंधर्व वेशे इच्छा पाटी पूर्णपणी आणि नकी सत्यवती उत्तम जाया चतुर्थ दिनी एकांत ठाया तुष्ट करीन गंधर्वी काया वरुकोणी महाराजा वरुणिया महाराजा ऐसे बोलता गंधर्ववाणी तुष्ट झाला कमठ म्हणे स्वधामात संचोरुणी व्रतांत कन्येशी निवेदिला म्हणे माये ओ सत्यवती कामना जो आहे तव चित्ते
ते ऋतुकाळी कामाहुती गंधर्वराज ओपिले गे. आपला स्वरूपा प्रगट करुणे करू योजितो असुर लग्न, तरी तेची करुणे समाधान सुखा लागे पावशील. ऐसे सांगुणे कमट कुल्लाळ शैणी पहुड लावता वेळ, ती निशा लोटणे उदय काळ गबस्तेचा पातला. तेही लोटल्या दिनोदिन समय पातला ऋतुकाला समान. चतुर्थ दिनी कुल्लाळ जाऊणे श्रुत करी गंधर्वाते, म्हणे महाराजा गंधर्वनाथा योजल्या समय आला आता, तरी उभय काम पूर्ण होता स्वीकारावे महाराजा. ऐसे बोलता कमटवाणी वेश गर्धवे तत्क्षणी, सोडूने स्वस्वरूपा प्रगट करुणे महिलागी मिरवला परी जैसा गबसते. वस्त्राभरणे कणक कांते, कमठे पाहुणे चित्त सरते आनंद तोय हे लावे. चित्त म्हणे भाग्यवंत मज समान नाही या महेत, स्वर्गवासी गंधर्व दैवत मम गृही वर्ततसे. आहा ते धन्य सत्यवते बोललिशे पुण्य पर्वते, ऐसा स्वामी जे ते पते निज दैवे लाधला. राहिला परे वर्णानवासे मते, नसे बोलावया अणुसम्मते. स्वर्ग फळचे लागले हाते सत्यवती कारणे, जैसे अमरा पियुषदान अंतुडले मंथनी दैवे करुणे. की दानवात नव निधन कुबेर लादला पुण्याने, की शिवमूळीचे दृढासन दैवे लादला रोहिणी रमण. तेवे गंधर्व सुरोचन सत्यवती ही लादली, की प्रत्यक्ष सूर्यनारायण पाठीवाहे श्यामकर्ण. अन्याये दैवे करुणी सत्यवती लादली, की अब्धिजादारा कमला नामे विष्णूसे लादली दैवे करुणी. तेने गंधर्व स्वामी सुरोचन सत्यवती लादली. ऐसा विस्मय कमठ पोटी करीत आहे हर्षे दिठे, मग भाळ देऊणी कर्ण संपुटे विनवणी करीतसे. म्हणे महाराजा स्वर्गधामका आम्ही अबुद्ध असे या लोका, नेनुणे तव प्रताप अवांका कष्टविले पापिष्ठे. तव पृष्ठी ते ग्रंथिका वाहुणे गर्धभ भाविल्या आपुली म्हणी. अहम मूढ मे अबुद्ध काणे आरोहण केले पापिष्ठे. आ स्वामी आयसे कोठी असोनी मृत्तिका वाहिली पाठी. नेनुने तुते केले कष्टे मी दुरात्मा पापिष्ठे. आह कर्म हे अनिवार आरोहता तव पृष्ठीवर, ते दुरात्मा मुष्टी प्रहार करीत होतो पापिष्ठ. तरी ऐसी अपराधाशी क्षमा करी गा दया रासी. ऐसे म्हणून पुन्हा चरणासे निजमूळी अर्पित असे. मग सुरोचन गंधर्व हात द्रोणी कमठ सदनी नेत, म्हणे महाराजा स्वकांते ते सांभाळावे सर्वस्वी. मज सुरोचन गंधर्वे कांतासे पाचारिले सत्यवतीशी. येरे येताची षोडशोपचारासे गंधर्व राज पूजेला. मग अतिप्रीती संवाद स्थिती ऐक्य भावाते उभय रमते. असुर विवाह कामार्थ रती तुष्ट चित्ते मिरविले परी त्याच रात्री. गर्भ संभवला सत्यवती प्रारब्ध योगे पुत्रवती जठरस्थानी राहिली. या परी गंधर्वराज म्हणत असे सत्यवती भाज, पुत्र सुखाते पाहिले चोज स्वर्गवास करीन मी. शक्र शापापासून कथा सत्यवतीने होय सांगता. कथा सांगुणी म्हणे आता सुखम क्षेमाते असावी. तरी तुझा आता राजबाळी पुत्र उल्हासित येणे काळी. तरी तो पुत्र महाबळी राजसदनी मिरवेल परी धर्मदाता. विक्रम नामे जगद्विख्याता. धैर्य राशी औदार्यवंत शुक्र कर्या मिरवेल. शक करता मिरवेल. ऐसा पुत्र तू चुडामणी लादसेल ओ शुभाननी. मी तव ऋणापासून मुक्त झालो सर्वस्वी. आता उरले शाप मोचन पाहताचे गे पुत्रवदन. अमूल्य स्वर्ग सुखा पावणे स्वस्थानाशी जाऊणी. यावरी पुढे ते गोरठी मम क्षते न करी आपुले पोटी. विक्रम पुत्र पाळुनी शेवटी सकळ सुखा भोगिका. ऐसे सांगुणे सुरुचण पुन्हा गर्धभ वेशे धोरणे. सवेची सेविली आपुले ठाण अंगणात येऊनिया. यापुढे दिवसानुदिवस गर्भ लागला हे वाढीस. परी लोक पुसती कुल्लाळास सत्यवती कोणही. हिरू म्हणे मम कुमरे मोहे आणले आहे माहेरी. गरुदरपणा निवटली आवरी पुन्हा जाईल स्वसदना. असे जगता ते करुणे भाषण तुष्ट मिरवे सकळाचे मन. या परी तिथे नवमास पूर्ण गर्भस्थानी विराजले. तो सुलक्ष समयो सुलक्ष तिथे नक्षत्र करण शुभ योगांते. चंद्रबळ तारा आणि ते प्रसूत झाले सुलक्षणी. बाळ पाहुणे शुभाननी तेजपुंज लावण्य खाणे. की सरळ तेज ओपुणी तरणे पाहुण चारी आराधीला. पुढे होता संस्काराशी बारसे केले द्वादश दिवशे. पाळना घालुनी बाळकाशी विक्रम नाम ठेविले सुदिनास. तो अर्क प्रवर्तला अस्त प्रदेश. सुरोचन गर्धभ वेश सांडिता झाला तत्क्षणी.
मग संचरुणी सदना ते सत्यवती ते म्हणे कांते शीघ्राने पाहू दे बाळका ते पुत्रमुख या काळी बसून या वस्त्रासनी सत्यवती देते बाळ आणुने अंके सुरुचन गंधर्व घेऊन पुत्रमुख पाहिले पुत्रमुखा पाहता दृष्टी आटुनी गेल्या शापकोटी तो आमरे जाणवेल शक्रपोटी मातली ते पाठविले विमान रोहणा मातली घेऊनी येता झाला अवंतिका स्थानी शीघ्रदारी आसन ठेवणे सदना माझे संचरला तो सुरुचन गंधर्व बाळ घेऊन परम स्नेहा ते घेऊन चुंबन तो मातली सन्निध उभा राहुणी बोलता झाला गंधर्वा ते म्हणे महाराजा सुरोचना मज पाठविले पाक शासनाते तरी आता रूढोणी विमानामरस्थानी चालावे आता सोडून पुत्रमुहाते चला वेगी देवनाथ आहा वाट आपली पाहत शापमोचन झालिया असे बोलता मातली वचन सत्यवती ते बाळक उपोणी म्हणे कांते समाधान ठेवी आता जातो आम्ही असे बोलता सत्यवती म्हणे महाराजा गंधर्वपती बाळतानुले टाकुणी क्षिती कैसे जाता महाराजा तुम्ही गेली या सोडून माते कोण आहे मम देहाते निढळपणे परदेशाते सोडून कसे जाताजी असे म्हणून सत्यवती हंबरडा फोडीला वृत्ती अश्रू भरून नेत्रपाते दुःख सरिता लोटत असे म्हणे महाराजा तुझे कारण जनक माझा सत्यवर माझाण तुटला आहे निरुळ कैसे सोडून मज जाता आहा महाराजा तुम्हापासाठी सर्व जोडोनी भांडार कोटे जनक जननी पाडून तुटे जोडी केली म्या तुमची तरी आता मज सोडून तुम्ही जाता निढळपणे माते करुणी दीनपण योग्य तुम्हा दिसेना ऐसे बोलता सत्यवती हृदयी धरी सुलोचनपती चुंबन घेऊन अश्रू वाहती पुसून या वदत असे ऐके युवती शुभाननी तुझ स्मरण होता माझे म्हणे त्याच वेळा उतरुणी अवणे भेटी देईन तुते गे ऐसे देऊणी भाष्य उत्तर शांतविले युवती अंतर मग आरोहोणी विमानावर कमठास पुसुनी निघाला सत्यवतीचा धरुणी ते हस्त कमठा उपुणी मोहित म्हणे तनयाचा मम सांप्रत सांभाळ करी महाराजा असे वदोणी सुरुचन पाहता झाला शक्रस्थान एरीकडे बाळताने वयवर्धन होतसे दिवसानुदिवस होता थोर सप्तवर्षी झाला कुमार मग मुलासे खेळता झाला तत्पर राजचिन्ह खेळत असे असे खेळता मुलात 12 वर्षे लुटली त्यात ईर्षे पडोने बाळ खेळात विद्ये लागी लागला विद्या तरी सहज चिन्नी शास्त्र आधार आश्वारोहणे सहज सेवकाश्रय करुणी विद्ये लागी अभ्यासे सहज मग विद्ये कारणी ओळखी पडली राजांगणी राजमंडळी सर्व प्राणी विक्रमाते ओळखीती पुढे 16 वर्षावरुते इष्टत्वे भेटविला विक्रम रायाते पायेक चाकरी अर्पुणिया ते ग्रामरक्षणे ठेविले ग्रामरक्षण दरवाजावरते पहारा गाजवणे जागवे राहते ते व्यवसायी बाजार क्षेती ते येऊन राहिले तया माझे भर्तरीनाथ वचन सवजी भाष जात कोल्हे भुंगता ते अकस्मात भाषा सांगे तयाची म्हणे उत्तर दिशे होणे दानव निर्बळपणे होणे मानव दक्षिण दिशेचा धरुणे गौरव जात आहे पांतिक तू तरी त्याच्या सामोरे जाऊने वधील कोणी तया कारुणी वदिला ग्रामद्वारा पूर्ण रुधिर टिळका रेखावा आणि दुसरी आपली भाळा त्याची क्षणी रेखीचे टिळा तो अवंतिका उत्तम स्थळानुपणा ते मिरविले असे ऐकता गर्द भर्तरी वाणी विक्रम जातशे शस्त्र घेऊन इथपर्यंत कथा रंजनी पूर्वाध्यायी वदलीसे तरी श्रोते बुद्धिवान पाहती सिंहावलोकन चित्रवर्मा गंधर्व शापुणे राक्षस देही मिरवला परी शाप मोचन बोलता वरदे शाप सदन कि ते घडे मिटाळून रांगत फिरे वेळा तरी शापवचने शापमोचन शिव वरदे शाप सघन बोलितो असे त्रिनयन की शापे गंधर्व सुरोचन राहिला की तयाच्या वीर्ये करुणे निर्माण होईल विक्रमनंदन त्याच्या हस्ते पाहुणे मरण राक्षस शरीरा सांडिसे तू ऐसा उशाप शिव वरदेशे होता चित्रमा गंधर्वाशे तो समय भर्तरे वागुत्तराशे ओणी झगटला अहो ही मागील कथा विक्रम भर्तरीचा शब्द ऐकता शस्त्र सज्जोने सामोर पंता चित्रमा गंधर्वा होतसे तव चित्रमा गंधर्व राक्षसा पाशी करुणी भाव मानव रूप धरुणे स्वभावे येत आहे पांतिक तो येत आहे परंतु चार अमूल्य रत्ने तेज अपार मुष्टी घेऊन राक्षस तोर मानव वेशी गमत असे तो विक्रम जावणे त्या तया निकटे शस्त्र विद्ये ते विपुल जेठे समोरा घेऊन मोळी दृष्टी असेलेस प्रेरित असे सकळ प्रहार वेदिता घाई राक्षस उलटोणी पडला मही
प्राण कासावी सोणी देही पडता झाला तत्काळ मही पडता चित्रमा गंधर्व विक्रम पज्ञावान प्रसिद्ध शस्त्रे भिजवणे रुधिरे शुद्ध वस्त्रे भिजवणे रुधिरे शुद्ध बाळी टिळा रेखिला तो राक्षस होणे गत प्राण दिव्य देही निघे तेथून गंधर्व रूपे स्वपदा पावणे विक्रमाते वंदिले मग गंधर्व करिता स्वये दृष्टी विमान उतरवले मही तळवटे त्यात आरोहण करिता जेटी विक्रम पुसे तयाते म्हणे महाराजा राक्षस पूर्ण स्वर्गा करू जाशी गमन हेतू कळा राक्षसा कारण दुर्लभ क्षणी वाटत असे मग शिव फासे खेळापासून विक्रमा सांगितले शाप कथळ आपले चित्रमा गंधर्व नाम सांगुणे गेला स्वस्थाना एरीकडे प्रेत शरीर चाच पुणी पाहे करे तो चार रत्ने मुष्टी माझारे तेजपुंज देखिले दिघे चिंतामणी वैडूर्यवंत सकळ कामद चौथे अत्यद्भुत ऐशी चारे रत्ने विख्यात सकळ कार्या चालती विक्रम देखता हर्षवंत मग तू भर्तरी धन्य म्हणत ऐसा पुरुष प्रज्ञावंत अवतार दक्ष म्हणावा जैसा वृक्षात कल्पतरू दैन्य हारे सुखपरू तन्याये नगरात हा नरू श्रेष्ठ जगी भासत असे की पशु माझे धेनु जाते त्यात सुरभी कामना द्रवते तन्याये मनुष्य जाती श्रेष्ठ जगी भासत असे की रत्ना माझे वैडूर्यवंत निगती चिंतामणी उपकार असतेत तन्याये मनुष्यात श्रेष्ठ जगी भासत असे की पाषाण माझे उपकार असते परिसण पळया ते मिरविते तन्याये मनुष्यात श्रेष्ठ जगी भासत असे असे भावना धरुणे चित्ते अनेक कामना वरित असे पुढते अशा पुरुष सुसांगा ते त्रिलोक्यात मिरविल अशा विचार मार्गे करुणी पाहता झाला द्वार गमन रुधिर टिळा द्वाराशी उत्तम चर्चुनिया निघाला ऐसा निगुणी ते त्वरा आला व्यावसायिका शिबिरा तव ते भरतरीस घालुणे घेरा सकळ बैसले विष्णुनी त्यात जाऊणे मध्यस्थानी बैसला व्यावसायिकात गुणी परी बैसल्या दिशे तरणी के नक्षत्र स्वामी नक्षत्रात त्याचे रीती भरतरीनाथ की चंद्र ज्योती तेजवंत असो व्यावसायिका विक्रमाते पुसते कोण तुम्ही जी एरे म्हणे व्यावसायिक आम्ही असो राजसेवक राजा आज्ञे ग्रामरक्षक देशावरी नांदत असो तरी सहज स्थिती मनाची ओझ तुम्हा भेटशी पातलो सहज उत्तम तुमच्या गोष्टी गुजाय कोणी हर्षलो एरी म्हणे आमच्या गोष्टी उत्तम कोणत्या ऐकल्या जेठी विक्रम म्हणे तुम्हा दृष्टी सन्मुख पहारा देत असे तुम्ही खाली मी कुशावरती निकट पहारा देतो रात्री तुम्ही बोलता ते तुके निगुते श्रवण होत असे आम्हा ते परी हे आता असो कैशी तुम्हावरी धाडी आली विशेष ते श्रुत झाली तुम्हाशी म्हणून शोधा पातलो तुम्हावरी आली धाडी हे राया सकळ कसले प्रौढी तरी तुमच्या मुखी कळता निवाडी रक्षण करू तैशीची तरी ते तुम्ही दृष्ट व्यक्ती तस्कर पाहिले किती जमाते एरी म्हणते कशते वृष्टीगोचर झाले जे विक्रम म्हणे तस्करा येता कसे कळले तुम्हा वार्ता एरी म्हणे कोल्हे वंगता वर्णन केले या वाचे स्वहस्ताने उठवून भरतरीशी दाखविती तया लागून एरी म्हणे नामी कोण मिरवत आहे बाबा व्यावसायिक म्हणते त्याते भरतरी नाम आहे याते मग दृष्टी पाहुणे प्रांजळवंत पूर्ण ओळखी झाली क्षणेक बसवणे नाना भाषण व्यावसायिकाची तुषवी म्हण मग उठता झाला त्यापासून चालता ग्रामे संचरला तैसाची जाऊनी आला एकांती भेट झाली जका त्या प्रते तव मागिल्या घटकावर दे सदना बाहेर येत असे उदक पात्र विराजले हाते जात होता देशे प्रती तो हटकोणी बैसविल्या क्षते वदे त्या ते रसज्ञ म्हणे आपली ग्रामी कटक वृषभ थाटी व्यावसायिक तयाचे जकाती नाते देख इशे वाते घेतले तरी त्या वर्तली नाणे मी घेईने त्रयर्थ गुणी तरी भरतरी नामे तया रत्ने मागुणी घ्यावे महाराजा म्हणाल भरतरी नामे कोण तरी मम बंधू पाठीचे रत्न कार्य विभक्त आत्मा होणे व्यावसायिकात हिंडत असे तरी तयाचे अमुचे संगोपन केली थोर वाढेल धर्म आणि पुण्याचा स्थावर संगम परलोक मिरवेल ऐशा बहुत प्रयुक्तिक्त सांगुणे जकात्या प्रती हे कोणी ग्लानेत मते द्रव्यलोभे तोषला द्रव्यलाभ करी कैसा त्रिगुणार्थ होता ऐसा मग मेलिया तेवे जात ठसा संजीवनी होणे आगळा तरी द्रव्य न म्हणावे अमृतवल्ली निर्जीव मनुष्याशी संजीवनी ठेले आणि दुसरा मार्ग तया जवळी माईकपणे विराजे तरी धनाचे बहुभाष वर्ते स्वदुःखाचा लेश धनकांता धवळार सुरस स्वर्व सुखा संपादी
धने मोक्षाची पाहिली वाट, धने भोगिले महिपाठ, धनेची नरक भोगेला चाट, यमपदा जाऊनी धनाचा पार तमासा, सुरंग कुसंग खेळे फासा, सर्व यश करता सबळा पैसा, इष्टानिष्ट वर्ततसे जया जयास विक्रम बोलता, जकाती सहज आला होता म्हणे विक्रमाते काम दुहिता, पूर्ण करीन मी तुझी की ऐसे बोलणे करतळ वचन, देवणी तोषविले तयाचे मन, मग विक्रमाते बोळवून शोचविधी सारिला, सकळ झाले एकांती करणे सेविता झाला पुले आसन, मग भृत्या लागी बोलावणे व्यवसायिका पाचारिले, गोण्या माल टिपी लावणे हिशेबा परे बोलणे धन, मग ते व्यावसायिका आणून तया करणे ओपित असे, या परी बोली जकाती म्हणे व्यावसायिका ऐके युक्ते, भर्तरे नामे कोण जमाते तुम्हा माझी आहे रे, एरे म्हणते उगलाचे पुसोणे आहे आमुचे मंडळांगणी, जकाती म्हणे आमुच्या नयने कैसा पाहे पाहू द्या, तव माते पाचारुणी दाविते झाले विमुट खाणे, म्हणते हाचे आमुच्या गणी विराजित आहे महाराजा, मज जकाती पाहुणी भरतारीशी म्हणे हा प्रत्यक्ष महीचा शशी, कोणतरी अवताराशी महिलागी विराजला, तरी आता असू कैसे हा आपल्या गावात असावा पुरुष, व्यावसायिक रान माणूस या गणी योग्य दिसेना, ऐसा तर्क आणूनी म्हणे बोलाविला हे पाहू नयने, मग व्यावसायिकाचा मुख्य स्वामी एकांतात पैनेला, एकांती नेता म्हणे व्यवसायाते तुमचे द्रव्य देऊ तुम्हा ते, माफी चिठ्ठी करुणी त्वरित तुम्हालागी बोळवू, तरी पुन्हा परतोनी माल. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुचरण कमलेभ्यो नमः. अथ सप्तविंशतमाध्याय. जय जयाजी जगद्गुरुद्धारा, विश्वव्यापका विश्वंभरा, जगत सृजित्या करुणाकरा, दिगंबरा आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्मा सनातना, पंढरी अधिशा रुक्मिणी रमणा, पुढे ग्रंथ रचना महिमाना बोलवी का महाराजा, मागील अध्यायी निरूपण भर्तरी आणि दुजा विक्रम, प्रेमसागरी भक्ती प्रेम उभय सरिता लोटल्या, मग ते उभयता एक दुर्गी, ग्राम रक्षित एक प्रसंगी, तो एके दिवशी शुभा मार्गी दैव उदयला पातले, मोक्षपुर्यास ते सप्तम, तयातील ते अवंतिका ग्राम, तेथील नृपती नरेंद्रोत्तम शुभ विक्रम विराजे, तरी जया जठरे सूक्ष्म वेली, सकळ देही संचार पावली, पावली परिभवे परतले, संभवतो नये सांगतया, ऐशी कन्यासे उदरी, तेही धाकुटे वरवंटावरी, की लक्षणाब्दीचा लहरी मदनाबाळी शोभतसे, नामजेचे सुमेधावती, तीक्ष्ण बुद्धी असे युवती, परी चंद्रकला नक्षत्र ज्योती सांग स्वरूपे मिरवितसे, तर कोणी एके दिवशी बैसले होते रायापाशी, राये परमलालनेशी अंकावरी घेतले, परम सौंदर्य मुखमंडन, राये कवळोनी घेतले चुंबन, उपरे कल्पेने वेधले मन वराविषयी रायाचे, मग सुमती मंत्री पांचारुणी बोलता झाला शुभ्र विक्रमी वाणी, म्हणे सुमेधावरती ममनंदणी उपवरती दिसतसे, तरी तुके स्वामित्व पण पुरुष योजावा दिव्यरत्न, यावरी मंत्रे बोले वचन राजयुक्ती ऐकोनिया, म्हणे महाराजा सुरत योग जरा व्यापक सर्वांग, ऐशिया काळी विषय रंग सरसावला तुम्हाते, उदरी नाही वंश संतती, जरा व्यापली शरीराप्रती, तरी कामना एक वेधले चित्ते सुमेधावती कोडुनिया, तरी स्वात्मजा लावण्य राशी, दावितो पहा जयावराशी, त्याते स्थापुणे राज आसनासे करावे सुरत वैभवाते, मग तो वर जामाता सूत उभयपणी या जगात, मिरवणी जरे ते सकळ हित सांगू पेल तुम्हासी, तरी ऐसे मम वचन सिद्धार्थ करा पुले म्हण, तरी सुत घ्यावा कन्या देऊणी पुढलिया सुखाते, ऐसे मंत्री बोलता वचन मान तुकवे शुभ विक्रम, म्हणे अवश्य ऐसेची करेण योजलिया अर्थाते, तरी प्राज्ञिक एकयात गोष्ट सुचली आहे माते, आधी योजोणी अधिकाराते वरी जामात मानवावा, परी प्राज्ञिक करावे ऐसे समारंभी गजशुंडीस, माळ उपोणे राजा आसनास स्वामित्वपणे मिरवावे, मग तो सहज ईश्वरी सत्ते लोकात मिरविले महिपती, कन्या अर्पुणे उपरांते सुखा उपावे, ऐसे बोलता शुभ विक्रम नृपती तेची मानिले मंत्रिका प्रती, मग शुभमाळा मंडप क्षिते महोत्सव मांडिला, पाहुणी दिव्य सुदीन मास उभारिले मंडपास, उड्या तोरणे पातकास राजसदन क्षोभले, वस्त्राभरणी कनक कोंदणी, भूमी मिरविल्या कुंजर रत्नी,
दिव्यमाळा शुंडी ओपोणे नगरा माझारी संचरला मागे मंत्री मानव विप्रासहित चक्षु दीक्षा करी नृपणात तो दिव्य कुंजर घेऊन माळे ते नगरा माझे संचरला आदे सभा मंडपीचे जण दिग्गजे सर्व विलोकोणी उपरी नगरा माझी गमन करिता झाला कुंजर तो मग सकळ ग्रामीचे ग्रामजन पाहते ठाई ठाई उभे राहुणे तो ग्राम शोधते दुर्गे येऊने विक्रमाते विलोके गज येऊने दुर्गा निकट उभा राहे न चाले वाट तो दुर्गे विक्रमा सकट हे अष्ट सेवादारी असते की गजकुंठ तापाहे नृपती खाली पाचारे अष्टाप्रती एका मागे एक उतरते दुर्ग पायऱ्या विशाळ तो सर्वांगा मागुनी उतरता विक्रम मग आनंदोने दावे सप्रेम कुसुम माळा ग्रीवे लागुणे शुंडा दंडे उपिली माळा ग्रीवे ओपुणे गज दावे वाजते झाले चोज गजस्कंदी वाहुणे राज शृंगार मंडपी आणला मग उपुणिया कणकासन निकट राहे मंत्री बैसवुनी परे सहज चर्चा जाती लागुणे कुलाळ शब्द निघाला तेने करुणे राव चित्ती काहीसा झाला साशंकित मग मंत्रिका देऊने एकांती कुलाळ शब्द दर्शवी म्हणे योजिल्या अर्थाप्रती भिन्न पर्याया सुमेधावती आवा क्षत्रिया कुलाळ जाते वर्ण भिन्न दिसतो हा असे बोलता शुभ विक्रमावर मंत्री झाला संशय भावे परी तो सर्वज्ञ शोधारण वराव घेऊन वैवटला सवे घेऊन मंडपा बाहेरी त्या अष्टसोबत्या बोलावणी बाहेरी निकट बैसोणी जाती विचार पुस्ता झाला तयासी ते म्हणते नेणू कोण जाते कुलाळ म्हण विक्रमाप्रती तरी याचा शोध कुलाळ जाते कवणा लागी पुसावा मग तो मंत्री परस्परे कमठा पाचारुणी वागुत्तरे एकांती उणी परमादरे जाती वृतांत पुसतसे मग तो कमठ मुळापासून सांगता झाला विक्रम कथन माता क्षत्रिय कुळ सत्यवर्म मथुळापतीची दर्शवी याउपरी पिता सुरोचन दर्शवे स्वर्गीचे गंधर्वरत्न असे ऐकता वर्तमान मंत्री तोषवाण होत असे मग कमठाशी निवणी रायासमोर तेथही वदविले वागुत्तर राव हे ऐकून ते उत्तर परमचित्ती तोषला तोषोणे मंत्री का पुन्हा बोलत मंत्री म्हणे कमठ देऊणी हात मीही जातो महाराज्यात तरी पाचारण पाठवा सत्यवर्म्याते अवश्य म्हणे पशु नृपती अवश्य म्हणे शुभ विक्रम नृपती बोलविता झाला मंत्रिका प्रती मग कमट आणि मंत्री सुमती मिथुळे लागे पातले राये सत्यवर्मे ऐकुनी सदने नेले गौरवणी मग कमंट मंत्री सत्यवर्म एकांतासी बैसले ते एकांती कमट विचार सांगता झाला स्वस्तीवर सत्यवती ते उदले सत्यवतीचे उदेले जठर विक्रम फळ मिरवले तरी आता दैवे करुणी पुत्रा लाभले राजचिन्ह तरी संशय द्रुम आपण चालुनी मुळापासून खुडावा अशी सांगुनी सकळ कथा योगक्षेमाचा सांगितले वार्ता स्वर्गवास गंधर्व जामाता झाल्यासह कथिले राये ऐकुणी सकळ विस्तार चित्त सरिती आनंदपूर दाटोणी पृतने सह संभार शुभ विक्रम संगमी मिळाला भेटून सत्यवती ते सकळ पुसून या व्रतांताते मग शुभ विक्रम राया ते चित्ते अंती पांग फिटला या उपरी सुघोष मेळी विक्रम अभिषेकिला राज्य नवाळी मग राज्यपदी ते काळी बैसविला महाराजा छत्र चामरे माता मिरवीत ते राजासने विक्रम नृपती गहिवरोणी तोषविला प्रजाप्रती याचका धन वाटिले ऐसा समारंभी झाली या पाठी मग सुमेधार पेली गोरटी तोही आनंदमयी पाठी मंगलाचा मिरवला या उपरी सत्यवर्म परम संस्काराचा आनंद घेऊनी आपले राज्य विक्रमा देऊने उचित आनंद संपादित सत्यवती उदरीचे रत्न राज्य उपिले तया अंदण उभय राज्ये सार्वभौम विक्रम रूपे मिरविला असो अशी वाट करुणी निगता झाला सत्यवर्म एरीकडे राव विक्रम भरतरी उपी राजा मग उभय बंधू समाधानी राज्य करीती अवंतिका स्थानी तो सुमंत मंत्रिका एके दिनी अर्थ एक सुचला की आपुली कन्या पिंगला देऊराया भरतरीला मग विक्रम पासून 16 शुद्ध तिथी लग्नाची परी तेथे विक्षेपे आला अवचिता कुटाळ मिळाला रजक तत्वता मंत्रिका राटोणी सांगे वार्ता शोध करी जातीचा ऐसे बोलता रजक त्याते पुन्हा बोलविले कमट कुल्लाळा ते त्याते पुस्ता सविस्तर ते कुल्लाळ म्हणे श्रुत नाही मग सत्यवती ते विचारित भरतरी तुमचा कैसा सूत तेही म्हणे उदर व्यक्त भरतरी नवे माझा की ऐसे ऐकून तयाची उक्ती विक्रम विचारे मंत्री सुमती तोही म्हणे नेनू जाते बंधू मानेला भावार्थे
असे बोलता राव विक्रम संशय पडला मंत्री सुगम. मग भर्तरी सपुसरा झाला वर्म प्रांजळ सांगी भर्तरी मित्रावरुणी रेतापासुनी वनांतरी वाढलो हरणीपासुनी भाट संगती व्यवसायिक करुणी सकळ कथन निरूपिले परिमंत्री कान पडे विश्वास चित्ती म्हणे स्वकार्यास असे भाषण करीत असे विशेष सत्य केवी मानावे तरी आता असू कैसे हा म्हणवितो मित्र पिता आमास तरी याचे हस्ते मित्रावरुणी कार्या लागू पाचारावे असे मंत्री चित्ती विजुणी म्हणे तुमचा पिता मित्रावरुणी तरी स्वमंगला ते बोलावणे आम्ही दृष्टी दाखवा भर्तरी असे तुमची माता तरी ती झाली विगलिता परी लग्नविधी ते आपल्या पिता सोहळा घेऊन पाचारा असे बोलता मंत्री त्याते म्हणे अघटित काय याते मज उभा राहुणे अंगणाते ऊर्ध्व दृष्टी करीत असे म्हणे मित्रावरुणी मम दाता हा देह असेल तवरिता तरी मज बाळाची धोरणे असता मंगलासी येई का असे बोलून दीर्घवाणी ध्यान करीत असे आपले म्हणे हे जाणवले अंतःकरणे मित्रावणीच्या ते दवा भगवात चक्री आगमन अवंती नगरी स्वस्ता येऊनी बोलता झाला मंत्रिका लागुणी शुभ विक्रमत रायाचा म्हणे मंत्रिका सर्व सुमर्ती सकळ संशयाची सांडी भ्रांती मम सुता विवाहा प्रति कन्यादानोपिका म्हणशील जरी मंगळनिका वराचा सिद्ध असावा जनक तरी पुष्पवृष्टी मंगळ घोष सुरवराती करवीन या उपरी राया विक्रमाच्या ताताने सुरोचन गंधर्वा पाठविणे तेथे सकळ संशय सांडवणे त्वरिते सुखे द्यावी पिंगला म्याजरी याते मृत्यूभूमी तरी दाहतील बहुत प्राणे तस्मात सकळ संशय सांडवणे पिंगल्या अर्पी मम सुता असे तन्मुखीचे ऐकुणी वचन परितोषले मंत्रिकाचे म्हण संशय सकळा ते सांडोणी लग्न सोहळा मांडिला मग नेमिल्या तिथे सीमांता पूजन ते संधीत उतरला गंधर्व सुरोचन स्वकांता स्वत्यवतीशी भेटून विक्रमाते पाचारी विक्रम घेऊन त्वरिता त्वरित तात चरणी माता ठेवीत मग बोलावणे सुमंत्रिका ते सुरोचना ते भेटवी असो सुरोचन गंधर्वपती दिव्य तेजे पाहुणी क्षिती अति नम्र होणे चित्ते निकट बैसे गंधर्वी निकट बैसला सुरोचन म्हणे सुमते तू दैववान प्रत्यक्ष घृमी नारायण सोयरा केला जामात अरे भ्रतरे पुत्र अवतार दक्ष मित्रावरुणीचा अवतार प्रत्यक्ष वा जामात केला प्रत्यक्ष सकळ देवा मिरविला असे बोलता सुरोचन पुन्हा वंदिता झाला चरण म्हणे मम भाग्य करे उत्तम सोयरे झाले देवकी तरी मी एका अर्थार्थी दैववान असे त्रिजगती तरी चलावे मंडपा प्रती करू सीमांत पूजना अवश्य म्हणून सुरोचन मानव वेशी मंडपी येऊनी समारंभे करीते सीमांत पूजन करुणे विधी उरकिला वधूवरा ते आशीर्वाद देता कुसुमे वर्षते स्वर्ग देवता अष्टके झाले या करतल हस्ता टाळी पिटते आनंदे मग नाना वाद्यांचा गजर तेने कोंदले सकळ अंबर स्वर्गी गर्जते जय जयकार सुरवर विमानी बैसोनिया असो 5 दिवस उत्तम सोहळा नाना रत्न रंग माळा सकळ तोषवणे वराड पाळा बोलविते सुमतीने याचकासी अपार धन राये बोलविले देऊणी एकमास गंधर्व सुरोचन तया ठाई राहिला वर पिता मिरविला सुरोचन वरमाय सत्यवती रत्न असो सकळा पुत्र सोहळा समान सुमतीने उपिला या परी एक मासाची अवृत्ती सुरोचन तोषविला सत्यवती मग विचारून शुभ विक्रम राया प्रति स्वस्थानासे गेला एरीकडे अवंतिके ते दिवसेंदिवस लोटले बहुत पिंगला नामे स्वरूपवंत ऋतुकाळ पावले मग उभयता एकपणे सदा विचरते संतोष म्हणे या उपरी भरतरीने लग्न केले अमुप 12 शतकामिनी करुणी सदा विचारे भोगासनी परे मुख्यदारा पिंगले नामणी पिट्टराणे मिरवेत तैसा नवलक्ष नक्षत्रात तेजे मिरवे नक्षत्रनाथ देवी 12 शतात पिंगला नामे मिरवित असे असो इव राजाच्या मंडणी भर्तरी राया मिरवी भूषणी तेने तया समीप हिरकणी पिंगला मिरु वैडुर्या की अर्काशु भैवी रश्मी किमरण की घृती शर्करा दावी गोडपण तेवी भर्तरी पिंगला रत्न स्वरूपे मिरवत असे उभयांचे एक चित्ती की लोह मिळाले चुंबकात की कर्दमोदकाते कदा काळे सांडेना सभा मंडपे राया असता तरी पिंगले सवदे सदा चित्ता रायासई न गमे तिथे पाहतात घडोघडी पाहत असे पाहुणिया पिंगलेचे वदन मग राया सुचे कारभार पूर्ण जैसे अमलिया पूर्ण मला सर्वदा पाहिजे तन्याय उभयतांशी
ऐक्य प्रणते वर्तत प्रपंचासे. असे लुटता बहुत दिवशी वय अर्धे पातले, तो एके दिवशी पारधे लागुनी. राव जातशे घोर विपिणी, तो वरुणी पाहे मित्रावरुणी पुत्र चंद्रदृष्टीने. पाहता विचारे मनात, की मम वीर्याचे उदयले सूत. एक अगस्ती दुसरा भ्रतरीनाथ मृत्युभूमी व कारणे. तरी त्यात अगस्तीने हित केले. चपळपणाने स्वयंभ वरिले. वरी भर्तरीचे मन गुंतले राजवैभवा कारणे. तरी हिताचा विषय प्याला, राया भर्तरीस गोड वाटला. हिता लागे सर्वस्वी चुकला, चलपद तोची राया. तरी हा विषय पदापासून कैसा सुटेल स्वबुद्धीने. याचे हित याज कारणे प्राप्त कैसे होईल की. नवनाथातील अवतार घृमी नारायण महाथूर. परिवेष्टीला विषय तिमीर सुटेल कैसा कळेना. ऐसा मोह उपजोनी पोटी, अवतार झाला मही तळवटी. अणुसुयात्मजाच्या घेऊनी भेटी, वर्तमान निवेदिले. म्हणे महाराजा योगद्रुमा, काम वेधला आहे आम्हा. तरी त्या कामाची सत्य भावना ऐकून घे महाराजा. तुम्ही विजय प्रताप ध्वज मिरवला मही तेजपुंज. तरी मिरवला मम आत्मज मचिंद्र आसम भर्तरी. तू रायपंथ मिरवणी सच्चिष्य मिरविले जगात रत्न. ते चित्ती मम नंदन प्रविष्ट करी याची जगे. यावरी बोले अनुसया सूत, चिंता न करी भर्तरीनाथ. माझे प्रसादे जाण सत्य जगा माझे मिरवेल जरी कैशे रीती. चिरंजीव शोभे मयी वर्ते, यावत मही तावत जते. भर्तरीनाथ मिरवेल हे पूर्वीच भविष्योत्तर आहे. समर्था मम गोचर, दिदले मम हे वागुत्तर. मम वचने सर्वथा, तरी आता संशय आसीन राहावे. आता स्वस्थ चित्त असावे. मी यत्न करुणी भर्तरी रावनाथपंथी मिरवेन. ऐसे बोलुणी अत्रिनंदन बोलविल्या मित्रावरुणी. आपण त्याची घडी कृपा करुणी भर्तरी पाशी जात असे. तो एरीकडे भर्तरी नृपती, पारधे स्तव कानना प्रती. मृगये करिता हिंडे नृपती, नानावणे उपणवादी. सवे सेना परिमित, विपिने विस्तारिला कृतांतवत. 14 लक्षवता कृते, वाजे फिरती विपिणीते. हेमतटगणे शृंगारा सहित, पाखरा झालीशी शुभती मुक्त. अलंकारे कोंदणयुक्त, रत्ने मिरवे नवविध. तरी ते शृंगार म्हणावाचे, की मोहर उजाळे नक्षत्राचे. तेने रत्ने चमकपणाचे, भाव दावे ते नक्षत्रांचे पै. अहो ते हयन म्हणू वाचे, रत्न उदयरे उददे उदराचे. तेने उंदरा हर्षोणे नाचे, बंधू म्हणून शृंगारी. त्याचे नीती एकलक्ष, दिन समान गज प्रत्यक्ष. विशाळ शुंडादंड सुलक्ष, चंद्र ते जे मिरवले परे कैसे भावे. इंदू समानेल बंधू भावे, म्हणून पूर्ण स्वभावे. चमत्कार दावित असे, त्याही दंती शुंड कोंदणे. चुडे मिरवेत हाटक खाणी, त्याही हिरवे नक्षत्रे आणुणे. इंदुराज मिरवित असे, आणि स्वतः तो मुक्ता संपत्ती. वरद बाळ उपिल्या प्राप्ती, झालिया अग्रगण निवृत्ती. एका सारार्ची येल्या, चांदवी अंबारी कोंदणयुक्त. नवरत्नादी सगुण मुक्त, सकळ तेजी लावणी. आदित्य म्हणते विसावा घे का, आणि राया समान पंचसत. राजविनवे प्रज्ञावंत, सरदार नामे भूषणा भरित. मूर्ती जेवी गभस्तीचा, तया माता कनकचीर. सहज तेज छत्र चंद्राकार, तयाच्या कळस दीप्तीवर. भानु तेजे लाजत असे, राया माझे अर्धशत. कणकंबरे हाटक व्यक्त, 5 माणिक मणियुक्त. हे मगुंपिल्या झाले असे छत्रकाम सकळ उद्देशे. वैडुरे रत्ने झाली राशे, प्रज्ञा रागे आदे मानशे. विरह करू म्हणत असे, विरह तरी केतुवा तरणी. व्यर्थ फिरत असे अंबर भगिनी. तरी वैडूर्य रत्नाच्या पंक्ती लागुणी. येऊणी सुखी भोगी का, वणे विहरे उदास चित्ते. अस्ताचळी जाता गबस्ती, चतुर्थ प्रहरी शिनले. वृत्ती रत्न पंक्ती इच्छित असे, असो आता विरह अर्क. म्हणे संपत्ती विरहला मम बाळक. तेने तू अर्क पावणी सुख अस्ताचळा मावळत असे. असो ऐशा भाषण